नवीन वर्षाची सुरुवात छान गोडाने व्हावी यासाठी आज आपण रसरशीत, दाणेदार आणि अजिबात चिकट न होणारा गाजराचा नॅचरल कलर छान टिकून राहणारा असा गाजर हलवा कसा करायचा ते बघणार आहोत. हा गाजर हलवा तयार करत असताना आपण यामध्ये घरच्या घरी खवा तयार करून हा गाजर हलवा बनवणार आहोत. त्यामुळे अगदी शाही पद्धतीने हलवाई स्टाईलमध्ये हा गाजर हलवा तयार होतो. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला आपण खवा तयार करून घेऊया. त्यासाठी इथं मी अर्धा लिटर एवढं फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे. एका पॅनमध्ये आपण हे दूध गरम करून घ्यायचं आहे. दूध गरम झाल्यानंतर त्याच्यावरची जी साय आहे ती सायसुद्धा आपल्याला यामध्येच मोडून घ्यायची आहे. साईडला लागणारी जी साय आहे तीसुद्धा यामध्ये मिक्स करतच आपल्याला मोडून घ्यायची आहे आणि दूध आपल्याला इथे आटवून घ्यायचं आहे. तर इथं खवा पटकन तयार व्हावा यासाठी आपण इथे 100 ग्रॅम एवढं मिल्क पावडर घेतलेली आहे. मिल्क पावडरसुद्धा तुम्ही इथे कोणत्याही कंपनीची वापरू शकता. तर मिल्क पावडर घातल्यानंतर आपल्याला इथे गुठळ्या न होता ही मिल्क पावडर दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि एकसारखं हलवत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. जसजसं हे दूध आटत जाईल तसतसा आपला खवा तयार होत जातो. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि एकसारखं हलवत याचा एक छान गोळा तयार होईपर्यंत आपण हा खवा तयार करून घ्यायचा आहे. तर इथं आपला खवा तयार करून झाला आहे. ह्याला मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि ह्याला थंड करून घेतलं आहे. थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा दाणेदार खवा तयार होतो. विकतचा खवा आणण्यापेक्षा घरच्या घरी आपण असा फ्रेश खवा तयार करून घेऊ शकतो. गाजर हलव्यासाठी आपण इथे अर्धा किलो मीडियम साईजचे लाल बुंद असे गाजर घेतलेले आहेत. गाजर हलवा तयार करण्याअगोदर ह्याच्या ज्या वरच्या शिरा असतात त्या शिरा आपल्याला काढून टाकायच्या आहेत. नाहीतर मग गाजर हलव्यामध्ये त्या शिरा दाताखाली येऊ शकतात. सुरुवातीला गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. यामुळे वरचे जे धागे असतात ते सुद्धा निघतात किंवा खाच्यामध्ये जर माती असेल तर ती सुद्धा निघून जाते. आता आपण सगळे गाजर या पद्धतीने सोलून घेऊया आणि आता आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी इथं मी मीडियम साईजची एक किसणी घेतलेली आहे. या किसणीने आपल्याला हे सगळे गाजर किसून घ्यायचे आहेत. इथं आपण कोणताही पद्धतीचा शॉर्टकट न वापरता अगदी पारंपरिक पद्धतीने किसून आपण गाजर हलवा तयार करणार आहोत. तर गाजर किसून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने गाजर आपला छान किसून झालं आहे. आता हलवा तयार करायला घेऊया. गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 3 चमचे एवढं आपण साजूक तूप घालून घेऊया आणि त्यामध्ये मी इथे 7 ते 8 बदाम आणि 7 ते 8 काजू असे तुकडे तयार करून घेतलेत. ते आपण आता तुपामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे. थोडासा हलकासा कलर चेंज झाला की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये मी किसून घेतलेलं गाजर आहे ते घालून घेणार आहे आणि तुपामध्ये आपल्याला हे गाजर 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि माझा पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुपामध्ये असं गाजर छान परतून घेतलं की गाजराच्या हलव्याला स्वाद खूप छान येतो. आता आपण याच्यामध्ये 1 वाटी एवढी साखर घालून घेणार आहोत. तर वजनी प्रमाणात पाहिलं तर 100 ग्रॅम इथं मी साखर वापरलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण हे साखर घातल्यानंतर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. बऱ्याचदा गाजर परतून घेतल्यानंतर यामध्ये लगेचच दूध वापरतात. त्यामुळे गाजराचा जो रंग आहे तो फिक्का पडतो. तर आपल्याला गाजराचा रंग जर छान टिकून ठेवायचा असेल तर यामध्ये सुरुवातीला साखर घालायची आणि साखरेच्या पाकातच आपल्याला हे गाजर चांगलं शिजवून घ्यायचं. गाजर असं छान शिजवून घेतलं की त्याचा जो रंग आहे तो छान खुलून येतो आणि मस्त रसरशीत आपला गाजर हलवा तयार होतो. तर ही स्टेप तुम्ही अजिबात मिस करू नका. आता इथं आपण साखर पूर्णपणे आटवून घ्यायची आहे आणि यामध्ये आता आपण जे परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घेऊया आणि तयार करून घेतलेला जो खवा आहे तो सुद्धा आपण यामध्ये या स्टेपला घालणार आहोत. अर्धा लिटर दुधापासून 1 वाटी एवढा खवा तयार झाला आहे. पण आपण इथे अर्धा किलो गाजर घेतले त्यामुळे त्यासाठी अर्धी वाटीच आपल्याला इथे खवा वापरायचा आहे. जर तुम्ही 1 किलो गाजरचा हलवा बनवणार असाल तर त्यासाठी ही पूर्ण 1 वाटी खवा तुम्ही वापरू शकता. पण इथं खवा जर आपण थोड्या क्वांटिटीमध्ये बनवायला गेलो तर तो तितकासा बनत नाही. तर हा खवा आपण यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. अगदी 2-3 मिनटं परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता गाजराचा जो रंग आहे तो छान खुलून आलेला आहे आणि मस्त रसरशीत असा गाजर हलवा तयार झालेला आहे. तयार केलेला गाजर हलवा एका प्लेटमध्ये काढून आता ह्याला थंड करून घेऊया आणि अगदी शाही पद्धतीने याला सजवून घ्यायचं. म्हणजे अगदी हलवाई स्टाईलमध्ये गाजर हलवा तयार होतो. हा गाजर हलवा तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांसाठी तयार करू शकता, एखाद्या कार्यक्रमासाठी तयार करू शकता किंवा आता गाजर भरपूर प्रमाणात येतात त्यामुळे असा गाजर हलवा मुलांसाठी छान असा करून ठेवा. म्हणजे अगदी मुले आवडीनं खातील. तर गाजर हलवा या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून पहा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.